ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर विद्युत विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी बापूराव बाळासो भिसे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. कुंभार इलेक्ट्रिकल्स कंपनीला देण्यात आलेल्या कामाची चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच डोंगरी विकास आराखड्याअंतर्गत झालेल्या कामांची एसीबी किंवा स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. यापूर्वी प्रशासनाने चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने लोकशाही मार्गाने उपोषण सुरू असल्याचे भिसे यांनी सांगितले. दरम्यान हे उपोषण आता 3 दिवसांपासून सुरू असून ओगलेवाडी वीज वितरण कार्यालयासमोर बापूराव भिसे यांचे आमरण उपोषण सुरूच आहे. या गैरव्यवहाराची चौकशी होणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे. डोंगरी विकास आराखडा या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी ओगलेवाडी कार्यालय कराड यांच्यासमोर 23 तारखेपासून आंदोलनाला बसलोय. वारंवार पत्रव्यवहार करूनही 2023 पासून पत्रव्यवहार करतोय. अजूनपर्यंत कोणतीही कारवाई महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. पाठीमागे मी 4 मार्चला आंदोलनाला बसलो. त्यावेळेस 45 दिवसाची मुदत अधीक्षक अभियंता यांनी घेतली की मी कारवाई करतो म्हणून. माझ्याकडे अहवाल येऊ द्या, मी कारवाई करतो. त्याच्यावरती 3 महिने उलटून गेले तर अधीक्षक अभियंता यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तर मी मुख्य अभियंता बारामती यांच्याकडे पत्रव्यवहार करून दाद मागितली की आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु मुख्य अभियंता बारामतीचे अधिकारी ते सुद्धा कुठलीही कारवाई करायला तयार नाही आहेत. इथल्या कार्यकारी अभियंता यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्ही त्यांच्या पुढं बसलाय, ते बघतील काय कारवाई करायची, माझ्या हातात काय नाही आहे. तर मग याच्यावरती कारवाई कोण करणार हा माझा प्रश्न आहे. आणि झालेल्या भ्रष्टाचार आणि ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमत करून आता उपोषणाला बसायची वेळ आणली आहे माझ्यावरती. कारवाई कोण करणार? डोंगरी विकास आराखडा हे आराखड्यामध्ये 9.63 कोटीची टेंडर होतं. त्या टेंडरमध्ये किती कामं केली, किती कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. आणि जे ठेकेदार आहेत ते अधिकाऱ्यांशी ऑफिसमध्ये बसले. त्यानंतर ज्या डोंगरी विकास आराखड्यामध्ये रिप्लेसमेंट पोल असतील, ट्रान्सफॉर्म असतील, त्याचं फॅब्रिकेशन मटेरियल असेल, ते जमासुद्धा न होता करोडो रुपयाची बिलं इथं काढली गेलेली आहेत. कोट्यावधी रुपयाची बिलं काढली. यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर माझं आंदोलन हे असंच चालू राहणार.